नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत. आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं त्याच दिवशी संसदेच्या पटलावर म्हणजे 1 तारखेला फेब्रुवारीच्या म्हणजे सोमवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. उद्या शनिवार आणि रविवार असल्यामुळं संसदेच्या 2 दिवस अधिवेशनाला सुट्टी असेल. त्यामुळं आर्थिक सर्वेक्षण अहवाल जो अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी सादर होतो तो आज संसदेच्या पटलावर ठेवण्यात आला. याच्यामध्ये उद्दिष्ट असं ठेवण्यात आलेलं आहे 21-22 या वर्षामध्ये देशाचा विकास दर 11.5% जाईल हा अंदाज आहे. मुळात या वर्षभरामध्ये कोविडच्या काळामध्ये जे काही फटके आर्थिक क्षेत्राला बसले अजूनही अर्थव्यवस्था रुळावर येईल की नाही, आली आहे की नाही हे म्हणायला देखील धाडस लागतं आहे. इथपर्यंत सगळे अडथळे अर्थव्यवस्थेच्या रस्त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे 11.5% विकास दर कसा काय अपेक्षित असू शकतो हा खरा मुद्दा आहे. याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत पुण्यातून काँग्रेसचे प्रवक्ते आणि नियोजन आयोगाचे माजी सदस्य राज्याचे रत्नाकर महाजन सर आहेत. विनायक आंबेडकर आहेत भाजपचे प्रवक्ते पुण्यावरून आपल्यासोबत येतील आणि ज्येष्ठ पत्रकार अर्थतज्ञ हेमंत देसाई देखील आपल्यासोबत आहेत. मला सुरुवात महाजन सर आपल्यापासून करायची आहे की एकीकडं सर्वेक्षणामध्येच असं म्हटतं आहे की 2021चा आर्थिक विकास दर देशाचा हा उणे 7.7% असू शकतो असं एकीकडं इकॉनॉमिक सर्व्हे सांगत आहे आणि दुसरीकडे 21-22चा अंदाज व्यक्त केला जातो की 11.5%चा GDP देश गाठू शकतं. हे कसं शक्य आहे? आपण जर हा आर्थिक अहवाल काळजीपूर्वक वाचला तर अशा अनेक कॉन्ट्रॅडिक्शन आपल्याला या अहवालामध्ये दिसतील. त्या कॉन्ट्रॅडिक्शन्स जशा आकड्यांमध्ये आहेत तशाच प्रतिपादनांमध्ये किंवा उद्दिष्टांमध्ये सुद्धा आहेत. पण तो फार सविस्तर होईल. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या वर्षामध्ये म्हणजे गेल्या वर्षामध्ये तो आर्थिक विकास दर म्हणजे GDP स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा वाढीचा दर उणे 44 पर्यंत गेलेला होता. तो आत्ता कुठं 6-6.5 या दरम्यान उणे 6-6.5 दरम्यान या घोटाळतोय. तो एकदम 10-12 महिन्यांच्या काळात इतका होईल असं म्हणणं हे एका पातळीवर आशावादी वाटलं तरी दुसऱ्या पातळीवर ते स्वप्नवादी आणि वास्तवापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे असा त्याचा अर्थ आहे. मुळामध्ये हे सरकार आल्यानंतर या सर्व कॅल्क्युलेशनचं आधारवर्ष बदलून जी नवी पद्धत या सरकारनं रूढ केली ती केवळ लोकप्रतिनिधींच्या नव्हे तर अनेक अधिकृत आर्थिक अधिकाऱ्यांच्या दृष्टीनं सुद्धा चुकीची आहे. आणि म्हणून या सरकारने कुठलाही अंदाज व्यक्त केला GDP संबंधातला किंवा पर कॅपिटा संदर्भातला तरी त्यात प्रत्यक्ष किमान 2% वजाबाकी केली पाहिजे असं सगळे हे सांगतात. हे मानलं तरी सुद्धा हे सरकार आता जर 11.5% म्हणत असेल तर ते 9.5% धरलं पाहिजे आणि यावेळचा जर ते 7% म्हणत असतील तर ते 5% धरलं पाहिजे. ही सर्वसाधारण मोजमापाची फुटपट्टी या सरकारच्या बाबतीत आहे. पण तरीसुद्धा या आर्थिक अहवालात केलेले दावे हे आर्थिक कमी आहेत आणि स्वप्नरंजनात्मक आणि लोकांना फार चांगलं चालू आहे म्हणजे ते काय फील गुड फॅक्टर वगैरे म्हणतात ना तो फील गुड फॅक्टर जो आहे त्याचा प्रसार करण्याच्या उद्दिष्टाने हे सगळं मांडलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. मला इथे भाजपचे प्रवक्ते देखील आहेत विनायक आंबेडकर जो अंदाज महाजन सर म्हणतायत की जो आकडा समोर येतोय ह्याच्यापेक्षा 2% कमीच पकडला पाहिजे. जिथे उणे आत्ता आर्थिक विकास दर 2021चा दाखवण्याचा प्रयत्न आर्थिक सर्वेक्षणातनं झाला आहे तो आपण 11.5% जाईल म्हणतो 21-22मध्ये. हे कसं शक्य आहे? जिथे की 9 महिन्यातली अर्थव्यवस्था अजून रुळावर आली नाही आहे, लोकांच्या हातात चलन तसं अपेक्षेप्रमाणे फिरताना दिसत नाही आहे, व्यापारामध्ये तशी वृद्धी होताना दिसत नाही आहे, उद्योग क्षेत्रामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते आहे आणि आपण 11.5%चं उद्दिष्ट ठेवतोय. बेसिकली ज्या वेळेला असा आर्थिक सर्वे दिला जातो तो सर्वे जर नीट वाचला महाजन साहेबांनी 350 पानाचा पार्ट 1
आणि पार्ट 2 त्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या प्रत्येक विधानाचं विधान केलेलं आहे आणि विस्तृत विवेचन केलेलं आहे. आता ज्यांची मनस्थिती ही अडेल तट्टूपणाची आहे आणि दुनियेत फक्त मलाच कळतं असं ज्यांच्या नेत्यांना वाटतं आणि स्वाभाविकपणे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं, त्या लोकांच्या बद्दल मी काय बोलणार हो. परंतु तरी सुद्धा मी जनतेला असं सांगू इच्छितो की हे जे काही नकारात्मकता काँग्रेसवाले पसरवत आहेत ती पूर्ण चुकीची आहे. आणि ज्या वेळेला IMF सारखी संस्था सुद्धा 11.5% दर कबूल करतं, त्याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याशिवाय स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, त्याशिवाय नोमुरा, त्याशिवाय बँक ऑफ अमेरिका, असे सगळे जेव्हा 11.5% म्हणतात, तेव्हा पुण्यातल्या एका पेठेमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने काय म्हटलं याला माझ्या दृष्टीने शून्य महत्व आहे. महाजन कारण सर. ते काय, महाजन सर. परंतु ही जी सगळी वस्तुस्थिती ही आहे काय भाषा आहे? ही नाही, काय नाही, एक भाषा मिनिट, आहे? एक मिनिट. जरा सभ्य भाषेत आंबेडकर- बोलता येतं का नाही? आंबेडकर एक मिनिट ऐकून घ्या. हे राजीव हेच चालू नाही, राहिलं नाही, तर नाही. मी ही चर्चा सोडून जाईन, सांगून नाही नाही ठेवतो ऐका आता. ऐका सर सर ती भाषा त्यांना नाही, वापरायचा ही अधिकार नाही. अशीच भाषा चालू राहिली नाही, नाही, तर मी त्याला- हा कार्यक्रम सोडून निघून जाईल, लक्षात ठेवा. नाही एक मिनिट आंबेडकर एक मिनिट ऐका आंबेडकर ऐका आंबेडकर एक मिनिट ऐकून घ्या जरा. आंबेडकर ऐकून घ्या. आपण चर्चा आर्थिक सर्वेक्षणावर करतो. ऐका जरा. ऐका आपण चर्चा आपण आर्थिक ऐका चर्चा आर्थिक सर्वेक्षणावर करतोय आपण. तुम्ही त्याच पुण्यात राहता, सरही तिथंच राहतात, त्यामुळे तिथले उल्लेख न करता तुमच्या सरकारने काय केलं तेवढं सांगा, मग आपण चर्चा पुढे नेऊया. मग आपण किती पानाचा अहवाल वाचायचा आणि कोणत्या मुद्द्यावर वाचायचा हे ठरवूया नंतर. महाजन सर. आणि कोणत्या पेठेत राहायचं ते पण ठरवूया. हो ठरवूया सर, पण आता मुद्द्यावर येऊया आपण आर्थिक सर्वेक्षणाच्या. महाजन सर. असं आहे की मुळामध्ये या विषयावरची चर्चा ही ज्याला पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणतात या विषयामध्ये येते. आता त्यात पॉलिटिक्स असलं तरी सुद्धा इकॉनॉमिक्सचा भाग जास्त असतो आणि इकॉनॉमिक्स विषयीची चर्चा ही अधिकृतपणे आणि एक्सपर्ट सोर्सेसमधनं जी माहिती आपल्या हातात येते त्या माहितीच्या आधारे वस्तुनिष्ठपणे ही चर्चा झाली पाहिजे अशी अपेक्षा असते. पण ती करणं जेव्हा अनुकूल नसतं, आता त्यांनी RBIचं उदाहरण दिलं. RBIच्या गेल्या सक्सेसिव्ह 3 रिपोर्ट्समध्ये वेगवेगळे आकडे आलेले आहेत. हे त्यांना माहिती असेलच, कारण ते अतिशय हावरट वाचक आहेत आणि विद्वान विश्लेषक पण आहेत. मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की ही चर्चा ऑब्जेक्टिव्हली झाली पाहिजे. त्याचबरोबर ऑन द ग्राउंड सिच्युएशन काय आहे ते पण झालं पाहिजे. उदाहरणार्थ GDP ग्रोथ रेटचं कॅल्क्युलेशन आजच्यापासून दुसऱ्यात करायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट आउटपुट रेशो काय असला पाहिजे. समजा तो 1:6 असा धरला तर तेवढी इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे ना. इन्व्हेस्टमेंटमध्ये काही वाढ नाही गेल्या वर्षभराच्या काळात. उलट काही क्षेत्रातली अलोकेशन्स कमी झालेली आहेत. आत्ता मनरेगाच्या अलोकेशनमध्ये वाढ केली, पण सोशल सेक्टरमधल्या काही स्कीम्सची अलोकेशन्स कमी झालेली आहेत. तेव्हा इन्व्हेस्टमेंट आउटपुट रेशोचा बॅलन्स जर गेल्या सलग 2 वर्षापासून दिसत नसेल तर तेवढी इन्व्हेस्टमेंट न होता आपोआप GDP कसा वाढेल. नंबर 1. नंबर 2, GDPची वाढ आणि एम्प्लॉयमेंटची परिस्थिती यात काही बॅलन्स आहे का. याला जॉबलेस ग्रोथ असं म्हणतात. शेअर मार्केटमधली ग्रोथ म्हणजे जनरल ग्रोथ नव्हे, कारण शेअर मार्केट ही सुद्धा एक चंचल अर्थव्यवस्था आहे. गेली 2 वर्ष तो गेले 3-4 दिवस तो सेन्सेस कसा गडगडतोय हेही आपण पाहिलं. ज्या दिवशी प्रॉफिट बुकिंग होतं त्यावेळेला ते सेन्सेक्स एकदम उडी घेतं आणि ज्या वेळेला होत नाही त्यावेळेला ते खाली येतं. प्रॉफिट बुकिंगमुळं लोक पैसे काढून घेतात फायदा आहे म्हणून. त्यानंतर ती ग्रोथ आपल्याला तशी दिसत नाही सेन्सेक्सची. ही जी ऑन द ग्राउंड ऑब्जेक्टिव्हली दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा विचार न करता केवळ तत्वज्ञानात्मक पातळीवर केलेल्या भाकितांवर विश्वास ठेवणं हे आपण इथं बसलेल्या लोकांना शक्य आहे. पण सामान्य माणसाला ज्याला प्रत्यक्ष बाजारात अनुभव येतो आहे तो विश्वास कसा ठेवेल.
बिलकुल तशा पद्धतीवर देशाची अर्थव्यवस्था चालूच शकत नाही आणि सर्वसामान्यांचं जगणं देखील सुसह्य होऊ शकत नाही. मला हेमंत देसाई सरांना विचारायचं आहे, सर या आर्थिक सर्वेक्षणामध्ये आणखी एक मुद्दा आहे की गेल्या वर्षभरामध्ये जो लॉकडाऊन लागला गेला कोरोनाच्या संकटामुळं, या लॉकडाऊनमुळं देशाची अर्थव्यवस्था घसरली असं मान्य करतायत सर्वेक्षणात. मात्र त्याच्या पुढं जाऊन ते एक वाक्य असं म्हटलं आहे की येत्या आर्थिक वर्षामध्ये ही अर्थव्यवस्था पुन्हा एकदा तशीच मुसंडी घेईल जी 11.5% ग्रोथ रेट आपल्याला गाठून देईल. हे दिवास्वप्न आहे? दिवास्वप्न असं मी हे शब्द न वापरता म्हणेन की जरा जास्त आशावादी दृष्टिकोन आहे. माझं असं म्हणणं आहे की कुठल्या गृहीतकावरती त्यांनी हे अंदाज केलेले आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजेत. त्यांचं असं म्हणणं आहे की व्याजदर कमी कमी होत चाललेले आहेत, त्यामुळे लिक्विडिटी एकूण वाढत चाललेली आहे आणि दुसरीकडे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो आहोत आणि आणखीन मोठ्या प्रमाणावर करणार आहोत. त्याखेरीज प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम मध्यंतरी अनाऊन्स केली की ज्यामुळे काही उत्पादन क्षेत्रांना जास्त चालना मिळेल. अशा प्रकारच्या काही गोष्टींमुळे त्यांना असं वाटतं आणि शिवाय कोविडचं हे कमी झालेलं आहे, प्रादुर्भाव कमी झालेला आहे, लसीकरणाची मोहीम जोरात आपण आता करतो आहोत. हे सगळे घटक लक्षात घेऊन त्यांनी हे प्रोजेक्शन केलेलं आहे. जगामध्ये बाकीच्या काही देशांमध्ये सुद्धा जी प्रोजेक्शन्स त्यांची आहेत त्याच्यामध्ये आर्थिक विकास दराच्या बद्दलची भाकीतं जी आहेत त्यांची ती सुद्धा आशादायी आहेत. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की सर्वसाधारणतः कोविड पूर्व काळात सुद्धा आपण लक्षात घ्या की आपला जो GDPचा दर होता जो आता 11% म्हणतात तो 10%च होता तेव्हा सुद्धा. तेव्हा नॉर्मल काळामध्ये जेव्हा 10% होता आणि आता आपण 11% आणि एकूण नॉमिनल बघितलं आपण तर तो 15 पॉईंट काही असा अमुक टक्के होईल अशी आशा व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे या ज्या गोष्टी सरकारने ज्या काही धोरणात्मक केलेल्या आहेत त्या गृहीत धरून त्यांनी हे प्रोजेक्शन केलं आहे. पण आज आंबेकर जरी काही म्हणत असले तरी आज मी आत्ता CNBCवरती जे बँकिंगमधले किंवा फायनान्शियल सेक्टरमधले त्यांचे जी काही प्रोजेक्शन्स आहेत त्या ज्यांनी केलेले आहेत प्रोजेक्शन त्यापैकी बहुसंख्य लोकांना ही प्रोजेक्शन जरा अतिरंजित वाटतात. म्हणजे ही इतक्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्था वाढेल असं नाही. दुसरी एक गोष्ट राजेंद्र, एक गोष्ट सर येतो फक्त एक प्रश्न छोटासा विचारायचा आहे, एक छोटासा प्रश्न की जर सगळं इतकं आशादायी चित्र सरकार निर्माण करत असेल तर त्या आशादायी चित्राला पूरक अशा गोष्टी उद्योग क्षेत्रात असतील, त्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये असतील किंवा येणाऱ्या नवीन स्किल डेव्हलपमेंट किंवा स्टार्टअप सारख्या योजनांमधनं असतील त्या पाहायला मिळत आहेत का? जर तशा असेल तर हे चित्र कुठतरी बदलायला हवं होतं. जसं बँकिंगचा तुम्ही उल्लेख केला, स्टार्टअप सारखी एखादी योजना घेतली, बँकेमध्ये लोन घेऊन फाईल एखादा तरुण गेला तर त्याला 100 हेलपाटे मारावे लागतात. मग त्याचा स्टार्टअप होणार कसं काय? नाही सांगतो ना मी माझा मुद्दा फक्त पूर्ण तो करतो आणि तुमच्या प्रश्नाला लगेच उत्तर देतो. जी 7.7% घसरण झालेली आहे त्याच्यावरती त्याच्या तुलनेतली ही वाढ आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ही सुद्धा वाढ काही फार समाधानकारक अशातला भाग नाही. पण तुम्हाला सांगतो की तुम्ही जे म्हणताय आता की स्टार्टअप कंपन्यांचं सुद्धा अनेक प्रॉब्लेम्स आहेत. मुद्रा योजनेमध्ये थकबाकी वाढलेली आहे. पॉझिटिव्ह काय गोष्ट आहे एक त्यातल्या त्यात की बँकांची जी काही थकीत कर्ज आहेत ती काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहेत, आता काही प्रमाणातच कमी झालेली आहेत. पण त्या पलीकडे तुम्ही बघा की मेक इन इंडिया बघा, त्या मेक इन इंडिया योजनेला यश आले नाही. मुद्रामध्ये मी मगाशी सांगितलं त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती थकीत कर्ज आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमधले सुद्धा बॉटलनेक्स काढण्यामध्ये सरकारला अजून यश मिळालेलं नाही आहे. आणि थकीत कर्जाच्या वसुलीसाठी या त्या बॅड बँक वगैरे अशा योजना अशा फ्लोट केल्या जातात, दरवर्षी त्या फ्लोट केल्या जातात. पण तुम्ही जर परदेशी गुंतवणूक म्हणाला, परदेशी चलन जे येतं आपल्याकडे म्हणजे थेट शेअर बाजारातलं नाही, जे गुंतवणूक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये अन्य सेक्टरमध्ये येतं त्याच्यामध्ये म्हणजे जरी थोडी वाढ झाली असली म्हणजे ती समाधानकारक असली तरी अजून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मागणीचाच अभाव आहे. म्हणजे लोकांच्या खिशात पैसे नाही आहेत. म्हणून जे लोक सांगत होते, केवळ काँग्रेसवाले नाही, रघुराम राजन यांच्यापासून ते अभिजित बॅनर्जींपर्यंत लोक सांगत होते की लोकांच्या खिशात तुम्ही थेट पैसा द्या तर मागणी निर्माण होईल, उपभोग्य मागणी निर्माण होईल आणि कंझ्युमर सेक्टर जर चांगला भरभराटीचा आला तर हे 10% 11% सहज शक्य होतं. पण ते झालं नाही आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर शेती क्षेत्र एक सोडलं तर उत्पादन क्षेत्र अजिबात हालत नाही. अजून
सेवा क्षेत्राची सुद्धा फारशी स्थिती समाधानकारक नाहीये. त्याच्यामुळे सेवा क्षेत्रामध्ये तुम्ही त्याच्यामुळे बघा, रोजगाराचे सगळे पर्यटन कंपन्या, टुरिझम, सगळेच हे मुद्दे आहेत सर. या मुद्द्यावरती बोलायचं आहे. पायाभूत गोष्टी केल्याशिवाय आपण इथपर्यंत जाऊ शकतो का? म्हणजे जसं आता हेमंत देसाई सरांनी देखील काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले, पर्यटन क्षेत्राच्या संदर्भात ते जोडत होते. त्याच्या आधीचा सेवा क्षेत्र असेल किंवा उद्योग क्षेत्रातला मुद्दा असेल, बँकिंग क्षेत्राचा मुद्दा असेल, तर यातल्या पायाभूत गोष्टीच आपण मजबूत करत नाही आहोत, मात्र पायऱ्या चढून वर जाण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतोय. ही तारेवरची कसरत करणार कशी आपण? मुळात हा मुद्दाच मला मान्य नाही की आपण पायाभूत सुविधा न वाढवता आपण पुढे चाललोय. कारण ईज ऑफ डुईंग बिझनेस हा जो मानक आहे, त्या मानकामध्ये भारताने नरेंद्र मोदींच्या शासनामध्ये कशी प्रगती केली ते आपण पाहिलेलं आहे. आता ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे काय? पायाभूत सुविधा हा त्याचा मोठा अंगभूत घटक आहे. आज आपण पाहिलं असेल तर पोर्टची संख्या वाढली, पोर्टची कनेक्टिव्हिटी वाढली, देशातले सगळे जिल्हे राष्ट्रीय महामार्गाशी कनेक्ट झाले. जिथे जिथे हायवे होते तिथे आरओबी आरयुबी बांधून त्याच्यामध्ये सेफ्टी आणली गेली. अशा असंख्य गोष्टी मला सांगता येतील. त्यामुळे या सगळ्या पायाभूत सुविधा वाढवलेल्याच आहेत. आणि मगाशी त्यांनी जो मुद्दा मांडला की त्याच्यामध्ये ग्राउंड लेवलला काही दिसत नाही. आता आपल्याला माहितीये जीएसटी लागू झाल्यापासून पहिल्यांदाच गेल्या महिन्यामध्ये 1,15,000 कोटी पर्यंत जीएसटीचं कलेक्शन झालं. आता जर धंदेच झाले नाही तर जीएसटी कुणी कोटा भरला का? या सगळ्या फिगर्स आपल्याला दिसत आहेत. आणि लोकांच्या हातात पैसा वाटला जात नाही असं जे म्हणतात, तर पीएम किसान ही योजना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसा देते. आणि नरेंद्र मोदी शासनाचं धोरण असं आहे की ज्यांना गरज आहे त्यांना पैसा द्यायचा आहे. त्यामुळे आपण असं पाहिलं की जी गरीब कल्याण योजना होती त्याच्यामध्ये 1,91,000 कोटी रुपयांचं धान्य असेल, आर्थिक मदत असेल, गॅस असेल, असं सगळं वाटलं गेलं. त्यामुळे वाटलं नाही असा जो एक प्रचार चालू आहे तो अतिशय चुकीचा आहे. नाही, वाटण्याचा मुद्दाच नाही, तुम्ही सगळं वाटा, पण मुळात मुद्दा इतकाच आहे की या सगळ्या वाटण्याच्या नंतर ज्या गोष्टी घडायला पाहिजेत ते दिसत नाही. काही करोड रोजगार, ऐका, काही करोड रोजगार आपण म्हणत होतो, तरुणाई अजूनही बेरोजगारीच्या माध्यमातून बाहेर फिरताना दिसते. रोजगार मिळाले का त्यांना? स्टार्टअप सारखी योजना, जो मगाशी उल्लेख मी हेमंत देसाई सरांच्या मुद्द्यावरती केला होता, स्टार्टअप घेऊन एखादा उद्योग उभा करायचा आणि बँकेमध्ये मी लोन घ्यायला गेलो तर बँक म्हणते सरकारकडनं आम्हाला असे काही आदेश आलेले नाही आहेत, त्यामुळे आम्ही तुमचं काही सँक्शन करू शकत नाही. म्हणजे ही चौकट मोडणार कधी? तर हे आकडे आपण गाठू शकू. आता मी तुम्हाला उदाहरण देतो, मला फक्त 2 मिनिटं कृपा करून बोलू द्या. आपल्याला स्टार्टअप हा विषय जर घ्यायचा असेल तर स्टार्टअप मध्ये एक युनिकॉर्न स्टार्टअप असतो की जे 100 कोटीच्या वरती जो टर्नओव्हर असतो त्याला युनिकॉर्न स्टार्टअप म्हणतात. देसाईंना माहिती असेल कदाचित. तर अशा प्रकारच्या स्टार्टअपची संख्या संपूर्ण एशियामध्ये, भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे. ती आता 37 वर पोहोचणार आहे ती संख्या. मग हे कुठून आलं? आपण एखादं कुठलं तरी आयसोलेटेड उदाहरण घेऊन किंवा छोट्या स्टार्टअपचं उदाहरण घेऊन करतोय, पण आज भारतामध्ये किती स्टार्टअप नव्याने तयार झालेत आणि किती यशस्वी आहे हे युनिकॉर्न वरून दिसतं. अशाच प्रकारचं गोष्ट प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. आपण काय करतो, आपल्याला सोयीची ती इन्फॉर्मेशन घेतो, सोयीच्या अर्थतज्ञांना कोट करतो. आता गीता म्हणून ज्या हे इकॉनॉमिस्ट आहेत IMFच्या, त्यांनी काल असं 1-2 दिवसापूर्वी CNBCला मुलाखत देताना असं सांगितलं की भारताची जी रिकव्हरी आहे ती रिकव्हरी अतिशय चांगली आहे, म्हणजे वाटलं नव्हतं, अनएक्सपेक्टेड आहे असा त्यांचा शब्द आहे. आता आपण याच गीता, काय त्यांचं नाव आहे इकॉनॉमिस्टचं, त्यांना आपण वेगळ्या अर्थाने कोट करत होतो, परंतु हे विधान त्यांचं कुणीही कुणालाही सांगितलं नाही. ते मी CNBC वरती स्वतः पाहिलेलं आहे. आम्ही त्यांची बातमी दाखवली. आंबेडकर साहेब, कधी साम टीव्ही बघत जा अधूनमधून, आम्ही त्यांची बातमी दाखवली. बरेचसे नॅशनल चॅनल बघता, पण अधूनमधून कधी साम टीव्ही पण बघा. आपण राज्यात राहतो आणि पुण्यात राहता तुम्ही, त्यामुळे साम टीव्ही अधूनमधून बघा. आम्ही त्याची बातमी हेडलाईन करून दाखवली, त्या गीताचं व्हिज्युअल सहित दाखवली. व्हेरी गुड. आणि व्हेरी गुड म्हणण्यापेक्षा आमचं चॅनल बघा. पण पॉझिटिव्ह न्यूज जी आहे ती पॉझिटिव्ह न्यूज आपण जरा कमी देतो. आपण म्हणजे तुम्ही असं नाही मला म्हणायचं, एकंदर माध्यम कमी देतात. आणि ज्या वेळेला बांगलादेशची तुलना केली त्यावेळेला मात्र 8-8 दिवस हेडलाईन आणि सोशल मीडियावरती चालू होतं. एवढंच मला नम्रपणाने सांगायचंय. माझा कुणाचा आरोप ठीक आहे. फक्त माझा वेळ कमी आहे, मला बाकी 2 पाहुण्यांकडे जायचं आहे. बाकी 2 पाहुण्यांकडे जायचं आहे. महाजन सर, देशाची आत्ताची एकूण सगळी आर्थिक स्थिती पाहिली, बँकांमध्ये होत असलेले घोटाळे पाहिले,
त्यामुळं जनतेच्या मनामध्ये एक सततची साशंकता आहे की ठीक आहे, सरकार अनेक गोष्टी मला देण्याचा प्रयत्न करत आहे, पण जे काही मला माझं उत्पन्न म्हणून निर्माण करायचं आहे आणि कुठेतरी सुरक्षित ठेवायचं आहे, याची शाश्वती काय? म्हणजे बाजाराचं उदाहरण तुम्ही मगाशी दिलं की चंचल अर्थव्यवस्था आहे, मी आता कुठेतरी म्युच्युअल फंडात टाकायला पैसे गेलो तर माझं काहीतरी तिथं पैशाचं प्लस मायनस होऊन जातील. मी शेअर मार्केटमध्ये पैसा लावायला गेलो, आत्ता वर जाईल परत खाली येईल. म्हणजे हे याच्यातलं सुरक्षितता कशी आपण समजायची, जनतेला कसं समजावून सांगायचं? असं आहे की आपण कुठल्या प्रश्नाकडे कुठल्या दृष्टिकोनातनं बघतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. उदाहरणार्थ, भारताच्या सतत रसातळाला जाणाऱ्या अर्थव्यवस्थेचं खापर कोविडवर फोडणं हे काही लोकांच्या दृष्टीनं सोयीचं असेल, पण वस्तुस्थिती अशी आहे की त्याआधी वर्षभरापासून भारतीय अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. हे त्यावेळचे GDP, पर कॅपिटा, कन्झम्शन, IPP या सगळ्या आकडेवारीवरनं हे सगळं दिसत होतं आणि हे वर्षभर दिसत होतं. त्यात कोविडनी भर घातली एवढंच. पण कोविडच्या बाबतीत सुद्धा अरविंद बॅनर्जींबरोबर नोबेल पारितोषिक मिळालेल्या इस्थर डफले यांचं एक इंग्रजी वाक्य आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्या असं म्हणाल्या की हेल्थ अँड इकॉनॉमी, देर इज नो ट्रेड ऑफ बिटवीन हेल्थ अँड इकॉनॉमी. म्हणजे आरोग्य आणि अर्थव्यवस्था हे काही एकमेकांचे पर्याय नाहीत. याचा अर्थ काय? दोन्हींच्याही बाबतीत समानपणे गंभीर राहून त्यावर समान उपाययोजना केल्या पाहिजेत. आता ते किसान योजना वर्षाला 6,000 म्हणजे महिन्याला 500 रुपये. काँग्रेससह अनेक अर्थतज्ञांनी त्यावेळेला असं सुचवलं होतं की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीमच्या मार्गानं समाजातल्या गरीब, अतिगरीब आणि निम्न मध्यमवर्गीय लोकांच्या खात्यामध्ये महिन्याला 6,000 रुपये जमा केले तर त्यांचं कन्झम्पशनही वाढेल. नुसतं सप्लाय साईड मॅनेज करून चालत नाही, तर डिमांडसुद्धा क्रिएट करावी लागते. तर असं झालं तर बाजारात डिमांड क्रिएट होईल, त्यांचं कन्झम्पशन वाढेल आणि अर्थव्यवस्था सुधारायला थोडीशी तरी मदत होईल. पण ती केलं नाही. मग फक्त किसानांसाठी केलं. हातगाडीवाल्यांचं काय, चहाचे ठेले चालवणाऱ्यांचं काय, सलून चालवणाऱ्यांचं काय, फळ विक्रेत्यांचं काय, ही जी समाजातली ससेप्टेबल सेक्टर्स आहेत त्यांच्यासाठी अशा उपयुक्त योजना काँग्रेसचं द्या सोडून. काँग्रेस हा आपला नावडताच विषय आहे. पण इस्थर डफ्लो, अरविंद बॅनर्जी आणि स्टिग्लिज या सगळ्या मंडळींनी जे सुचवलं होतं ते तरी आपण मनावर घेतलं का? आता हे गीता गोपीनाथचं सांगितलं. आता असं आहे की IMF ही भारतासह जगातल्या सर्व देशांच्या सहभागानं निर्माण झालेली संस्था आहे एका आंतरराष्ट्रीय कराराच्या माध्यमातून. त्या IMFचा दृष्टिकोन अगदीच वाईट परफॉर्मन्स झाला नाही तर सर्वांना चांगलं म्हणण्याचीच प्रथा आहे, कारण त्यांना सर्वांना आपल्याबरोबर राखायचं असतं आणि एकमेकांमधल्या सर्वांच्या सहकार्यानं जी वीक स्टेट्स आहेत, जी वीक नेशन्स आहेत त्यांच्यासाठी अर्थपुरवठा करण्याची योजना करावी लागते. त्यामुळं IMFनी काय सांगितलं यावर आपण द्यायचा तेव्हा जरूर जोर द्यावा, जरूर त्यांचं ॲप्रिसिएशन करावं. पण ते म्हणजे अंतिम ओपिनियन नाही, कारण जगात अशीच इव्हॅल्युएशन्स करणाऱ्या एकापेक्षा अधिक संस्था आहेत, त्यांचंही मत विचारात घेतलं पाहिजे. बिलकुल. अशा रीतीनं जर आपण बघितलं तर भारतीय अर्थव्यवस्था ही गेली 2 वर्ष गटांगळ्या खाते आहे आणि त्याचं मूळ कारण कन्झम्पशन वाढत नाही, नुसतं सप्लाय करून डिमांड क्रिएट करता येत नाही आणि ती डिमांडसुद्धा ठराविक सेक्शनमध्ये क्रिएट केली जाते. कॉर्पोरेट सेक्टर्स आणि हे ते आता नेहमीचा विषय, त्यात मी पुन्हा जात नाही. बजेटच्या दिवशी अजून आपण सविस्तर मध्यमवर्गीयांमध्ये महाजन सर, बजेटच्या दिवशी अजून आपण सविस्तर बोलू. माझा वेळ संपत आला, त्यामुळे हेमंत देसाई सर, अशा सगळ्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातल्या मुद्द्यांवरती चर्चा करत असताना बजेटकडनं अपेक्षा नेमकी काय ठेवायची? या बजेटकडनं मुख्य म्हणजे आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये सुद्धा जो मुद्दा अधोरेखित केला आहे की त्यांनी असं म्हटलं की आरोग्यावरती, सार्वजनिक आरोग्यावरती, म्हणजे सरकारी हॉस्पिटल्स, राज्य स्तरावरचे हॉस्पिटल जे काय असतील त्यांच्यासाठी जर जास्त आपण खर्च करण्याची आवश्यकताच आहे. 2.5 ते 3% तो आपण खूप कमी करतो. मग आपण अनेक देश कमी करतात. पण त्यांनी असं म्हटलं त्याचं एक निरीक्षण महत्त्वाचं जे आहे ते असं की खाजगी इस्पितळापेक्षा सरकारी
असं इस्पितळामध्ये जर लोकांना जास्त सेवा दिली तर लोकांचा प्रत्येक व्यक्तिगत खर्च जो असतो तो जवळजवळ निम्म्याने कमी होतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यावरती खर्च करायला पाहिजे अशी शिफारस आहे. बरोबर. ही शिफारस सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि या इन्कम टॅक्सचं काय झालं असं मध्यमवर्गीय विचारतात, तेवढंच फक्त बजेट बघतात. त्याच्या पलीकडे आरोग्यावरचा मोठा खर्च करणं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवरचा खर्च वाढवणं, मोठ्या प्रमाणावरती वाढवणं. पण मुख्य म्हणजे काय की आपल्याकडे आता पैसाच कमी आहे सरकारकडे. त्यामुळे तुटीचं बंधन न बाळगता जास्तीत जास्त कर्ज कसं उभारता येईल आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू महसूल कसा वाढवता येईल याची उपाययोजना कल्पकपणे करणं हे या बजेटकडनं अपेक्षित आहे असं मला वाटतं. धन्यवाद महाजन सर, देसाई सर आणि आंबेडकर, आपल्या तिघांचेही आपण या चर्चेत आलात आणि बजेटच्या दिवशी आपण ही चर्चा अशीच वेगवेगळ्या मुद्द्यांवरती करत राहूया. जी अपेक्षा आर्थिक सर्वेक्षणामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे 11.5% GDPची, जसं आत्ता देसाई सर म्हणाले की मुळातच सरकारकडं किंवा देशाकडं असलेलं तूट पैशांची ही भरून काढत असताना सगळी कसरत होती आहे आणि त्याच्यावरती वाढणारा वेगवेगळ्या क्षेत्रावरचा खर्च आता अधिक असेल. एकीकडं चीनशी आपण 2 हात करायची तयारी करतोय, तिकडे पाकिस्तान वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे संरक्षण क्षेत्रावरती आपण किती खर्च करणार. अमेरिका म्हणते की आमच्याकडचे शस्त्रास्त्र काही तुम्ही विकत घ्या, अशा प्रकारची नवी बंधनं परत तिकडनं येऊ शकतात. त्यामुळे रशियाकडनं घेतलेल्या राफेलच्या बद्दलचं पुढे काय होणार, असे असंख्य प्रश्न संरक्षण क्षेत्राशी निगडीत असताना आरोग्याचा खर्च, आरोग्य क्षेत्रावरचा खर्च तो GDPच्या 2-3% नेण्यात यावा. म्हणजे 1% आता आपण 0.9% खर्च करतोय एकूण GDPच्या, तो 2-3% न्यावा अशी शिफारस आर्थिक सर्वेक्षणात केलेली आहे. त्यामुळे बघूया निर्मला सीतारामन 1 तारखेला फेब्रुवारीच्या बजेटमध्ये याचा काय काय अंतर्भाव करतात. इथे थांबू. नमस्कार.